नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता ॲडव्होकेट अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मी तर सगळं योग्यच केलं होतं. तर अर्जुन त्यांना प्रति उत्तर देत म्हणतो ॲडव्होकेट शे, तुम्ही केलेला तपास योग्य दिशेला जातच नाहीये. तुम्ही कोर्टासमोर सादर केलेले सगळे पुरावे चुकीचे आहेत. तर ॲडव्होकेट शे म्हणतात अहो मगाशी तर तुम्ही काहीतरी वेगळंच बोलत होता. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हीच तर म्हणालात की सायली सुभेदार लहान मुलांची तस्करी करत होत्या आणि तसे पुरावे कोर्टासमोर सादरेही झाले आहे. तर अर्जुन यांना म्हणतो नाही ॲडव्होकेट शे, मी काहीतरी वेगळं बोललो, तुमच्या ऐकण्यात चूक झाली. मी असं म्हणालो की सायली सुभेदार यांच्या विरोधात तुम्ही कोर्टात पुरावे सादर केलेत. तुम्ही कोर्टात सादर केलेले सगळे पुरावे हे चुकीचे आहेत. आता आम्ही हे सांगतोय की कोर्टात सादर झालेले पुरावे हे चुकीचे आहेत. ते कसे चुकीचे आहेत हे मी दाखवून देणार आहे. आता मात्र ॲडव्होकेट शे यांना चांगलाच खांब फुटलेला असतो. त्यांना काय बोलावं काहीच कळत नाही. काही आर्ग्युमेंट न करता ॲडव्होकेट शे तिथे जाऊन शांत बसतात. तर आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो मिलॉर्ड माझे वकील मित्र ॲडव्होकेट शे आतापर्यंत कोर्टात हेच म्हणत आले की सायली सुभेदार यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली, अल्पवयीन मुलींना गायब केलं, त्यांचे व्हिडिओ काढलेत आणि म्हणूनच सायली सुभेदार यांच्यावर फॉक्सो लागला आहे. माझे अशील सायली सुभेदार यांच्यावर फॉक्सो लागण्याचे हेच कारण की आतापर्यंत ॲडव्होकेट शेंडे यांनी ती मुलगी अल्पवयीन होती असं कोर्टामध्ये सांगण्याचा पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज मला कोर्टात हे साध्य करायचे आहे, हे सिद्ध करायचे आहे की जी मुलगी पोलिसांना सापडली ती मुलगी खरंतर अल्पवयीनच नाहीये. त्या मुलीच्या बाबतीत कोर्टात जे पुरावे सादर केले गेलेत ते सगळे पुरावे खोटे आहेत आणि हे मी कोर्टात सिद्ध करू शकतो. मिळड तर त्यावेळी ॲडव्होकेट शे ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन मिळड. खरं तर आता पोलिसांकडे त्या मुलीच्या बॉर्न एजचे सर्टिफिकेट त्याचे रिपोर्ट आहेत. मग कोर्टात हेच सिद्ध होतेय की ती मुलगी अल्पवयीन आहे. तर अर्जुन ठणकावून सांगतो की त्या रिपोर्टला मी चॅलेंज करतोय. तर त्यावेळी ॲडव्होकेट शे अर्जुनला म्हणतात कुठल्याही पुराव्याशिवाय तुम्ही पोलिसांच्या रिपोर्टला चॅलेंज कसं करताय. आता मात्र अर्जुन त्यांना जाणीव करून देत, आठवण करून देत म्हणतो ॲडव्होकेट शे तुम्ही विसरलात का. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीही पुराव्यांशिवाय बोलत नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात नसेल कदाचित. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, परंतु ते दाखवण्या अगोदर मला सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची संधी हवी आहे. तर आता जज साहेबांनी अर्जुनला ही संधी दिलेली असते. आता अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो मिसेस सायली सुभेदार ज्यावेळी सोनल ही मुलगी तुमच्या आश्रमात आली होती त्यावेळी तुमच्यामध्ये आणि तिच यामध्ये काही वयाच्या बाबतीत बोलणं झालं होतं का. त्याबद्दल तुम्हाला काही आठवतंय का. तर सायली म्हणते हो आमच्यात तसं बोलणं झालं होतं. ती मला म्हणाली होती की 2 मे 2008ला ज्यावेळी वडगावच्या जत्रेत आग लागली होती आणि ती जत्रेला गेली होती का. तर त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. ती तिच्या आईवडिलांसोबत मंदिरात गेली होती आणि त्याच वेळी छत्रेत आग लागली. परंतु तो दिवस तिच्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे कारण त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. मी तिला सगळं विचारण्याचा प्रयत्न केला पण तो दिवस सोडला तर इतर तिला काही आठवत नाही. पण तो दिवस मात्र तिच्या व्यवस्थित लक्षात आहे. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो याचा अर्थ 2 मे 2008 रोजी तिचं वय 3 वर्ष होतं. तर मग आता तिचं वय 21 वर्ष असायला हवं बरोबर. तर सायली म्हणते हो अगदी बरोबर. तर अर्जुन सायलीला म्हणतो म्हणूनच तुम्ही ज्यावेळी आश्रमात तिचा फॉर्म भरून घेतलात त्यावेळी त्या फॉर्मवर तुम्ही 21 वर्ष वय असेल असं लिहिलं बरोबर ना. तर सायली म्हणते हो ही माहिती अगदी बरोबर आहे. आता अर्जुनने सोनलची ती माहिती कोर्टासमोर सादर केलेली असते, परंतु शेवटी ॲडव्होकेट शे ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात आता पीडित मुलगी इथे हजर आहे आणि तिने स्वतः कबूल केलेला आहे की तिचं वय 17 वर्ष आहे. ती स्वतः स्टेटमेंट देते
की तिचं वय हे 17 वर्षे आहे. मग या सगळ्या गोष्टींवर आपण कसा विश्वास ठेवायचा? तर अर्जुन जज साहेबांना म्हणतो की मला अजून काही पुरावे कोर्टासमोर सादर करायचे आहेत, परंतु त्या अगोदर मला पीडित मुलीला काही प्रश्न विचारायचे आहेत. तर त्यावेळी जज साहेब अर्जुनला परवानगी देतात. आता अर्जुन सोनलला प्रश्न विचारण्यासाठी तिला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. आता अर्जुन सोनलला विचारतो, सोनल तू ठीक आहेस ना? तर सोनल काहीच बोलत नाही. तर अर्जुन म्हणतो, सोनल ज्यावेळी तू आश्रमात आली होतीस त्यावेळी तू तुझ्या सायली ताईला असं म्हणाली होतीस ना की तू वडगावच्या जत्रेत ज्यावेळी हरवलीस, ज्या दिवशी तू वडगावच्या जत्रेला गेली होतीस, ज्या दिवशी तिथे आग लागली त्यावेळी तुझं वय 3 वर्ष होतं हो ना? परंतु सोनल आता स्टेटमेंटमध्ये असं म्हणते की आश्रमात मी गेले होते त्यावेळी मी खूप घाबरले होते. मला अचानकच आश्रमात जावं लागलं, परंतु त्यावेळी मी सायली ताईला काय सांगितलं मला काहीच आठवत नाही. सोनलन स्टेटमेंटमध्ये सायलीशी झालेलं बोलणं सांगण्यास नकार दिलेला असतो. सोनाल स्टेटमेंट देत म्हणते, माझ्या वयाच्या बाबतीत मला काहीच माहीत नाहीये, परंतु ज्यावेळी मी पुण्याला होते त्यावेळी पुण्याच्या गुरुजींनी माझं वय मला 17 वर्ष असं सांगितलं होतं आणि तेच तर मी सायली ताईला सांगितलं. आता मात्र कुसुमताई खूप चिडलेले असतात. सोनल खोट बोलते हे सगळ्यांनाच माहीत असतं. सायली सुद्धा हे शांतपणे ऐकून घेते, ती काहीच बोलत नाही. तर कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ बघताय ना सोनल किती धडधडीत खोट बोलते, अक्क जग सायलीच्या विरोधात कसं काय असू शकतं? मी तिचं स्वतः सगळं बोलणं ऐकलं आहे. तर त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, मला तर काहीच कळत नाहीये. आता सोनल असं स्टेटमेंट का देते? कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन सोनलला म्हणतो, म्हणजे तुझी सायली ताई जे काही सांगते ते खोट आहे असं म्हणायचं आहे का तुला? बोल ना. परंतु सोनल काहीच बोलत नसते. सोनल घाबरलेली असते. अर्जुन सोनलला म्हणतो, आठव ना, जरा नीट आठव नक्की काय घडलं होतं. तर सोनल सरळ नकार देत म्हणते, मला काहीच आठवत नाहीये की काय घडलं होतं. सोनल घाबरत म्हणते, मला फक्त आता एवढंच माहीत आहे की मी आता 17 वर्षाची आहे. माझं वय 17 वर्ष आहे आता. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण सायली अर्जुन या सगळ्यांनाच माहीत असतं की सोनल खोट बोलते. परंतु त्याच वेळी ॲडव्होकेट शे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, माय लॉर्ड ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. जी गोष्ट स्वतः पीडित मुलीने सांगितलेली आहे, जी गोष्ट कोर्टात परत परत सिद्ध झालेली आहे, बोन टेस्टमध्ये आपल्याला ते पाहायला मिळते, तरी सुद्धा या सगळ्याचे खुलासे परत परत का करायचे आहेत? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर पुरावे कोर्टासमोर सादर करावेत आणि हा विषय मिटवावा असं म्हणत डकेट शे यांना असं वाटत असते की अर्जुनकडे कोणतेच पुरावे नाहीत. तर अर्जुन ॲडव्होकेट शे यांच्या आर्ग्युमेंटवर त्यांना उत्तर देत म्हणतो, मिटवणारच आहे, फक्त थोडा वेळ हवाय असं म्हणत आता अर्जुन जज साहेबांची परवानगी घेत म्हणतो, मेलॉर्ड मला सुरेश यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता सुरेश यांना विटनेस बॉक्समध्ये आणलं जात. तर अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, मिस्टर सुरेश, तुम्ही ज्यावेळी वाचल्या आश्रमात सोनलचे खोटे काका म्हणून आला होता त्यावेळी तुम्ही आम्हा सगळ्यांना हेच म्हणाला होता की 2 मे 2008 रोजी वडगावच्या जत्रेत आग लागली होती आणि त्याच वेळी सोनल हरवली होती, बरोबर? परंतु त्याच वेळीस सुरेश हे खोटी स्टेटमेंट देत म्हणतात, मला आता काहीच आठवत नाहीये, कारण त्यावेळी हे सगळं काही मी पाठ केलं होतं. तर अर्जुन म्हणतो, पाठ केलं होतं तरी सुद्धा सगळं काही विसरलात? अर्जुन म्हणतो, कमाल आहे, म्हणजे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला आठवत नाहीये का? हरकत नाही, काही हरकत नाही, कारण कसं आहे ना, या सगळ्या गोष्टी मला बरोबर आठवतायत, कारण त्यावेळी सायली सुभेदार आणि मी तिथेच होतो आणि त्यावेळी एक वकील म्हणून सगळीच माहिती मी रिचेक करून घेतली होती. तर अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही असं म्हणत आता अर्जुनने कोर्टासमोर पुरावा सादर करत सांगितलेलं असतं की मिलॉर्ड, हा त्या दिवशीचा न्यूजपेपर आहे
ज्या दिवशी वडगावच्या जत्रेत आग लागली होती, हा 3 मे 2008 रोजीचा पेपर आहे की ज्यामध्ये वडगावच्या जत्रेची न्यूज दिली गेली होती, असं म्हणत 2008 मध्ये पेपरमध्ये छापली गेलेली न्यूज आता अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेली असते. आता अर्जुन मिस्टर सुरेश यांना विचारतो की काही आता आठवत्य का, काही आठवलं का? तर त्यावेळी सुरेश खोट बोलत म्हणतात की हो आठवलं, मला अशीच एक बातमी सायली सुभेदार यांनी वाचायला दिली होती आणि त्यांनीच मला सांगितलं होतं की या बातमीत जसं लिहिलेलं आहे तसंच वात्सल्य आश्रमात जाऊन सांगायचं. आता हे सगळं काही बोलत असताना सुरेश मात्र घाबरलेले असतात. घाबरतच सायलीवर ते आरोप करत असतात. तर अर्जुन त्यांचं कौतुक करत म्हणतो व्हेरी गुड, आता एक एक गोष्टी बरोबर आठवायला लागल्यात. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे म्हणतात म्हणजेच सायली सुभेदार यांनीच तुम्हाला हे सगळं काही करायला सांगितलं होतं का? त्यांनीच ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. तर आता अर्जुन ॲडव्होकेट शे यांच्या या बोलण्याला प्रति उत्तर देत म्हणतो की जे तुम्ही बोलताय तेच कोर्टासमोर तसं सिद्धही झालं आहे. परंतु त्यानंतर अर्जुन सुरेश यांना म्हणतो मिस्टर सुरेश मला एक सांगा, हे सगळं काही तुम्हाला सायली सुभेदार यांनीच करायला सांगितलं होतं ना? मग या सगळ्या संदर्भातील तुमच्याकडे काही कोणता पुरावा आहे का, म्हणजे हे सिद्ध होईल की खरं सायली सुभेदार यांच्या सांगण्यावरूनच तुम्ही हे सगळं केलंत? तर सुरेश अर्जुनला म्हणतो अहो साहेब, असे पुरावे मागे कोण सोडतं खरं? तर सायली सुभेदार या खूप पोहोचलेल्या आहे, त्या खूप हुशार आहे, त्यांनी हे सगळं काही अगदी व्यवस्थित मॅनेज केलं होतं. तर त्यावेळी ॲडव्होकेट शे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात आणि माय लॉर्ड कोर्टात हे सुद्धा सिद्ध झालंय की त्यावेळी सायली सुभेदार या सुरेश यांच्या संपर्कात होत्या आणि ते सिद्ध करणारे काही फोटो आम्ही कोर्टात अगोदरच सादर केले आहेत. तर त्यावेळी अर्जुन ॲडव्होकेट शे यांना म्हणतो ते सिद्ध झालंय असं फक्त तुम्ही म्हणताय, परंतु यांच्याकडे तर तसा कोणताच पुरावा नाहीये. तर कोर्टासमोर अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो जरी सुरेश यांच्याकडे कोणता पुरावा नसला तरी सुद्धा पोलिसांकडे पुरावा नक्कीच असू शकतो माय लॉर्ड, आणि म्हणूनच मला इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी हवी आहे. आता कोर्टाने यासाठी परवानगी दिलेली असते. आता सुरेश यांना तिथून अर्जुन जायला सांगतो आणि त्यानंतर इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं. आता इन्स्पेक्टर जगदीश निकम विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो इन्स्पेक्टर निकम साहेब, मला एक सांगा, सायली सुभेदार या सुरेश यांच्या संपर्कात होत्या. सायली सुभेदार यांनी सुरेश यांना हा सगळा खोटा बनाव रचून वात्सल्य आश्रमात यायला सांगितलं होतं आणि काही करून सोनलला तिथून घेऊन जायला सांगितलं. हे सगळं काही कोर्टात मांडण्यात आलं. परंतु या सगळ्या संदर्भात माझे अशील सायली सुभेदार यांच्या विरोधात तुमच्याकडे असा ठोस कुठला पुरावा आहे का? जर तसा पुरावा असेल तर तो तुम्ही कोर्टात सादर करावा. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम आपलं स्टेटमेंट देत म्हणतात नाही, असा कुठलाही ठोस पुरावा आमच्याकडे नाही. आमच्याकडे फक्त सुरेश कदम यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. तर अर्जुन म्हणतो बस, असं म्हणत अर्जुन आता कोर्टासमोर आपलं मत मांडत म्हणतो मिल्ड वडगावच्या जत्रेत ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी सोनल हरवली होती. ज्या दिवशी जत्रेत आग लागली त्याच वर्षी ती 3 वर्षाची होती. मग आता तिचं वय हे 21 वर्ष असलंच पाहिजे. परंतु त्यावेळी ॲडव्होकेट शे ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आत्ताच पीडित मुलगी तिने ज्यावेळी स्टेटमेंट दिलं त्यावेळी ती म्हणाली की ज्यावेळी ती आश्रमात आली त्यावेळी ती सायली सुभेदार यांना असं काही म्हणाली नव्हती की ती हरवली. त्यावेळी ती 3 वर्षाची होती. तर अर्जुन ॲडव्होकेट शे यांना म्हणतो मी सोनलच्या स्टेटमेंटवर अवलंबून नाहीच आहे. मिल्ड माझ्याकडे असे काही पुरावे आहेत घसे सिद्ध करू शकतात. सोनलच वय 21 वर्ष आहे. त्या फर्मवर दाखवलेली तारीख, तिथे दिलेल वय, जत्रेमध्ये घडलेला तो प्रसंग, ती तारीख आणि सोनल हिने सायली सुभेदार यांना वात्सल्या आश्रमात आल्यावर दिलेली माहिती, या सगळ्यांच्याच आधारावर आम्ही कोर्टाला पुन्हा एकदा विनंती केली होती
की वॉन टेस्ट करायची परवानगी मिळावी आणि त्यावेळी माननीय कोर्टाने तशी परवानगीही आम्हाला दिली होती आणि त्याच परवानगीच्या आधारे इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीने आम्ही पुन्हा एकदा ती टेस्ट केली। त्यावेळीस स्वतः इन्स्पेक्टर सावंत यांनी ती टेस्ट करून घेतली आणि ते रिपोर्ट मी आता कोर्टासमोर सादर करत आहे असं म्हणत बॉन्ड एजचे आता अर्जुनने खरे पुरावे कोर्टात सादर केलेले असतात। आता ते पुरावे पाहतात जज साहेब अर्जुनला प्रश्न करत म्हणतात की हा सगळा काय प्रकार आहे? तर अर्जुन म्हणतो, या रिपोर्टच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कळते की आत्ता सोनलच वय 20 ते 21 वर्ष आहे आणि म्हणूनच या पुराव्यांच्या आधारे कोर्टात ही गोष्ट सिद्ध होते की सोनल अल्पवयी लागेल। तर भरत कदम म्हणतो की नाही, मी असं काही केलं नाहीये। इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तू काही केलं नाहीयस असं तू म्हणतोयस, पण जर ते सिद्ध झालं, तू जर आम्हाला आता खरंच सांगितलं असतं तर कदाचित तुला फक्त ड्युटीवरून काढून टाकण्यात आलं असतं किंवा तुला थोडीफार समज देण्यात आली असती, परंतु तू आता जे काही खोटं बोलतोयस त्यामुळे तुला कोर्ट नक्कीच शिक्षा देणार आणि आता तर तुझी जेल फिक्स आहे असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत यांनी भरतला घाबरवलेलं असतं। अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य रे सोड ना, आपल्याला काय करायचं? आणि इन्स्पेक्टर सावंत हा तर काही बोलत नाहीये, मग आपण का याच्या मागे लागायचं? आपल्या हाती जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते फक्त आपण कोर्टात सादर करायचं। आपल्याला काय करायचं? किती शिक्षा होते? जी शिक्षा व्हायची आहे ती होऊ देत ना, कोर्ट शिक्षा सुनावेत, चला आपण निघूयात। परंतु त्यावेळी भरत कदम हे शिक्षेला घाबरलेले असतात आणि ते अर्जुनला म्हणतात, थांबा, मी सगळं काही सांगतो। अर्जुन म्हणतो, बोल, माझ्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे, जे काही बोलायचं आहे ना ते पटापट बोल। तर भरत कदम खरंच स्टेटमेंट देत म्हणतो की हो, ते रिपोर्ट मीच बदलले होते, कारण ते रिपोर्ट बदलण्यासाठी मला 1,00,000 रुपये दिले जातील असं सांगितलं होतं। आता अर्जुन त्याला विचारतो की हे सगळं काही तुला कोणी करायला सांगितलं? हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलेस? तर त्यावेळी भरत म्हणतो, नाही, ते माहीत नाही, मला एक व्यक्ती आहे की जी व्यक्ती हे सगळं काही मला करायला सांगते। एका वेगळ्या नंबरवरून मला फोन येतोय आणि ती व्यक्ती जसं सांगेल तसंच मला काम करावं लागतंय, कारण मला खरंच पैशाची गरज आहे। माझे वडील आजारी आहेत, त्यांना या आजारपणातून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मला खरंच पैशांची गरज होती। मला 1,00,000 रुपये मिळाले असते तर खरंच बरं झालं असतं आणि त्याच आशेवर मी त्यांना रिपोर्ट बदलून दिले होते। तर अर्जुन म्हणतो, आत्ताच्या आता मला त्या माणसाचा नंबर हवा आहे। तर त्यावेळी भरत म्हणतो, नाही, नंबर माझ्याकडे नाहीये खरं तर माझ्याकडे मोबाईलच नाहीये, माझा मोबाईल चोरीला गेला आहे आणि त्या माणसाचा नंबर काही मी पाठ करून ठेवला नाहीये, त्यामुळे मला माहीतच नाहीये आणि मी नवीन मोबाईल घेतला सुद्धा नाहीये। अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, तू तुझ्या माणसाचा मोबाईल नंबर नाही दिलास तरी सुद्धा तुझ्या त्या माणसाला आम्ही अगदी व्यवस्थित शोधून काढू। अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांना त्याला कस्टडीमध्ये घ्यायला सांगितलेलं असतं। अर्जुन म्हणतो, उद्या कोर्टातच भेटू असं म्हणत अर्जुन आता वडगावला जाण्यासाठी निघालेला असतो। आता कदम कोर्टात आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, ती माणसं कोण आहेत मला खरंच काही माहीत नाही, परंतु मी फक्त पैशासाठी काम करत होतो, पण यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही। इथे मात्र राकेश घाबरलेला असतो। तो सचिनला म्हणतो की आपण थोडक्यात वाचलोय, आता जर याने खरंच सांगितलं असतं ना तर मग आपलं सगळं सत्य कोर्टासमोर उघड झालं असतं, सगळ्याच गोष्टींचे खुलासे झाले असते। तर जज साहेब म्हणतात की बोन एज टेस्ट रिपोर्ट बदलणं, सरकारी कामात अडथळा आणणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि म्हणूनच पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि दक्षता बाळगावी। तसंच या एका रिपोर्टमुळे कोणतेच अंदाज बांधता येत नाहीत, त्यामुळे आता कोर्टाला गरज आहे भक्कम पुराव्याची आणि तो पुरावा शोधण्याचा प्रयत्न करावा। त्यासाठी कदाचित सोनलचा जन्म दाखला किंवा इतर तिच्या जन्माचा कुठलाही पुरावा कोर्टात सादर करायला काहीच हरकत नाही।
तसा कुठला पुरावा असेल तर तो कोर्टात लवकरात लवकर सादर करावा. त्या पुराव्याच्या आधारेच पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्जुन म्हणतो, तपासाची गरज नाहीये मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हणत आता अर्जुनने पुढचा पुरावा सुद्धा कोर्टात आणलेला असतो. आता घडलेला संपूर्ण प्रसंग अर्जुन कोर्टासमोर सांगत म्हणतो, सोनच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आणि तिने सांगितलेला तो गाव, या सगळ्या माहितींच्या आधारे इंटरनेटवर सगळी माहिती तपासून मी स्वतः वडगावला पोहोचलो होतो आणि तिथे वडगावला गेल्यानंतर मी ठरवलं होतं की सोनलच्या आई वडिलांना भेटायचं. त्यासाठी प्रथम मी वडगावच्या पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळी पोलिसांच्या मदतीने अर्जुनच्या हाती 2008 मध्ये तिच्या आई वडिलांनी नोंदवलेला FIR, तिच्या लहानपणीचा फोटो आणि सगळ्याच माहितींचे खुलासे झालेले असतात. सगळीच माहिती अर्जुनला मिळालेली असते. आता अर्जुन 2008 मध्ये वडगावच्या पोलीस स्टेशनला सोनल हरवल्याचा जो FIR केलेला असतो त्या FIR ची ओरिजिनल कॉपी कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणू लागतो, यामध्ये सोनलच वर्णन केलं गेलं आहे. मिलॉर्ड, तिच्या मानेवर असणारी भाजलेल्याची खून सुद्धा या FIR मध्ये लिहिलेली आहे. आणि पुण्याच या गुरुजींना ज्यावेळी सोनल सापडली होती त्यावेळी त्यांनी सुद्धा FIR केली होती. आणि या FIR मध्ये असणारा सोनलचा फोटो आणि त्या ओरिजिनल 2008 सालीच्या असणाऱ्या FIR मधल्याच सोनलचा फोटो, हे दोन्ही फोटो सारखेच आहेत. आता अर्जुनने ती सुद्धा FIR कोर्टासमोर सादर केलेली असते. जज साहेब ते सगळे पुरावे अगदी पडताळून पाहत असतात. इथे मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. सचिन मनाशीच म्हणतो, सगळेच पुरावे सायलीच्या बाजूने वळतात. मग नक्की आता कोर्टात पुढे काय होणार आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अर्जुन कोर्टासमोर सिद्ध करत म्हणतो, आज हे सिद्ध होतेय की सोनल अल्पवयीन नाहीये आणि माझे अशील सायली सुभेदार यांच्यावर लागलेला फॉक्सो हा पूर्णपणे चुकीचा आहे. आता अर्जुनने सगळे पुरावे कोर्टासमोर सादर केल्यामुळे कोर्टाने आपला निर्णय देत जज साहेब म्हणतात, कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचला आहे की सगळे साक्षी पुरावे पाहता सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका होत आहे. आता मात्र सर्वजण खुश होतात, परंतु इथे मात्र अर्जुनने महिप्त शिकेंनाच चांगला दणका दिलेला असतो. महिपा शिकरे म्हणतात, शेवटी तो अर्जुन कोर्टात जिंकलाच तर. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली मीडियाच्या समोर येतात. त्यावेळी मीडियाचे जे प्रश्न असतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत अर्जुन त्यांना म्हणतो, या अगोदर सुद्धा आमच्यावर असे बरेच आरोप केले गेलेत, परंतु ते सगळे आरोप खोटे आहेत आणि त्याचे खरे पुरावे मी कोर्टात तसे सिद्धही केले आहेत. तर सायली आपलं स्टेटमेंट देत म्हणते, माझ्या वकिलांवर आणि माझ्या नव्यावर पूर्ण विश्वास आहे. इथे मात्र प्रिया खूप चिडलेली असते. ती राग व्यक्त करत असते. तर आता सायली प्रियाला काय प्रति उत्तर देईल आणि या सगळ्यातून सायलीची दोष सुटका होण्यासाठी सायली पुढे कोणत पाऊल उचलेल, सगळे पुरावे कसे जमा करेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.